हॅलो नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर मग आज मी रेसिपी करते तिळगुळ वडी. संक्रांतीनिमित्त किंवा संक्रांतीला लागणारी तिळगुळ वडी. संक्रांतीच्या शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे. मी एक वाटी छान हे घेतले तीळ. म्हटलं गॅसवरच आहे तर छान भाजून घ्यायचे. म्हणून आपण छान धुवून घेतलेले आहे तीळ. सुकलेले आहे पण छान 2 दिवस. आता आपण भाजून घ्यायचे. खमंग तीळ तडतडायला लागले की झाले असं होतं. ते छान भाजून घ्यायचे. छान भाजून घ्यायची. आवाज येतो आपले तडतडल्यासारखा. आपले तीळ तडतडायला लागलेले आहे. आपले भाजून झालेले तीळ थोडे मंद गॅसवर ठेवायचे. अशाप्रमाणे भाजून घ्यायचे छान. एका टाटलीमध्ये काढून घेते थंड करायसाठी. तीळ झालेले काढून घेते आणि थंड करून घ्यायचं. आणि थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे. आता आपण कढई तापलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं तूप घालून घ्यायचं. थोडं तूप घालून घ्यायचं गुळ वेळेपर्यंत. आपल्याला पाक कडक करायचा नाही, फक्त गुळ वेळेपर्यंतच करायचा आहे. तर मी त्याच मापाने एवढं गूळ घेतलेलं आहे. एवढं तीळ घेतले त्याच मापाने गूळ घेतले. हलकं हलकं. तुम्हाला जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. थोडं गरम आहे, थंड झालं की मग ते सगळं मी पातळच करते.
थोडं मी असं खोबरं टाकून घेते त्याच्यावरती. दिसायला छान दिसते. तुम्ही पिस्त्याचे काप पण टाकू शकता. हलकसं लाटण्यात फिरून घ्या त्याच्यावरती, म्हणजे ते छान चिकटेल त्याला. आपलं थंड झालंय, अशामध्येच कट असं काप करून ठेवून द्या. छान होईल. खूप जास्त कडक झालं तर मग तुमच्या वड्या पडणार नाही. अशाप्रमाणे कट करून घ्यायचे. थंड झालेल्या आपल्या वड्या आपण आता काढून घेते. अशा प्रकारे काढून घ्यायच्या. आपली तिळाची वडी तयार झालेली आहे संक्रांतीनिमित्त.